क्षमा असावी युवराज, परंतु खुद्द स्वराज्याच्या अष्टप्रधानांचा निवाडा होत असताना आम्हाला ते बघवलं जात नाही. परंतु प्रल्हाद पंत, या क्षणी तुम्ही सद्रेवर निवाड्याचे न्यायाधीश म्हणून नाही, या कटाचे साक्षीदार म्हणून उभे आहात. होय, आमच्यासारखं नाही मामासाहेब, तुमची उपस्थिती वेगळी, यांची उपस्थिती वेगळी. तुम्हाला कटाची काहीच कल्पना नव्हती. प्रल्हाद पंतांना मात्र माहिती होती. ते कटात सहभागी नसले तरी कटकारस्थान रचलं गेलं तेव्हा त्यांची उपस्थिती होती. खरं ना? परंतु म्हणूनच प्रल्हाद पंत, निवाड्यातही तुमचा सहभाग नको, उपस्थिती हवीये. आता तुम्ही ठरवा, आरोपी म्हणून उभं राहायचं की साक्षीदार? युवराज, जे घडलं त्यात आम्ही नव्हतो, आमचा विरोधच होता. वाटल्यास आपण बाळाजी पंतांना विचारावं. त्याची कल्पना आहे आम्हाला प्रल्हाद पंत, म्हणूनच आरोप पत्रात तुमचं नाव नाही. तुर्तास तुम्हाला तुमची चूक समजली एवढं पुरेसे आमच्यासाठी. पर मग युवराज, आता तुम्हासनी मदत कोण करणार? कवी कलश. जी मैं? कवि कलश? हा कविराज, निवाड्याची सूत्र हाती घ्या. युवराज, मैं तो केवल आपका मित्र हूं, मला जमेल हे? का नाही? आमच्यासाठी जीव धोक्यात घालायला जमतं, मग हे का जमणार नाही? जो आज्ञा युवराज. कविराज, पुढील आरोपी? राहुजी पंत सोमनाथ. कविराज, राहुजी सोमनाथांना आधी हिरोजी फर्जंदांना बोलवा. पण हा निवाडा म्हणजे आमच्या अटकेचा सूड आहे की राजद्रोह, हे हिरोजी फर्जंदांच्या जबाबावर अवलंबून आहे. म्हणजे हिरोजी फर्जंदांना आम्हाला एक महत्वाचा प्रश्न विचारायचा, ज्याचं उत्तर या निवाड्याची दिशा ठरवेल. त्या कलुषाच्या हातात सूत्र दिलीत बघा. गंगा उलट्या दिशेनं व्हायला लागली तेव्हा आता आपल्या नाका तोंडात पाणी जाणार. आता काय दिवे लावणार आहे हा कलुषा? दिवे लावणार तर? अहो, माकडाच्या हातात काकडा दिलाय, मग दिवेच लागणार. बघा, त्यांचेही आणि स्वराज्याचेही. आम्हाला नवल वाटतं ते हिरोजी काकांचं. काय करून बसलेत ते. बघा ना मातोश्री, आबासाहेबांनी कधीही त्यांना परक मानलं नाही. खरंय. आता आम्ही काय सांगावं मातोश्री, पण हिरोजी काकांना घरात वडीलधाऱ्यांचाच मान होता हो. आबासाहेबांनी कोणतीच गोष्ट त्यांच्यापासून लपवून ठेवली नाही. प्रत्येक बाबतीत घरातलं माणूस म्हणून त्यांना सहभागी करून घेतलं. हो, पण ते मात्र असे वागले. सोनबाई, हिरोजीराव तर या कटात नव्हते, म्हणजे तसा पुरावा नाही असं आमच्या कानावर आले. मातोश्री, आता या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर आमचा चांगुलपणावर विश्वासच राहिला नाही हो. कदाचित हिरोजी काकाही. पण आम्ही तर ऐकलंय की हिरोजीरावांनी पन्हाळगडावर अनाजी पंतांना तलवार लावली होती. हो, म्हणजे ते खरंच आहे.
हिरोजी काकांनी पंतांना तलवार लावली, पण हंबीर मामा आल्यानंतर. पण तलवार लावली ना? हो, याचा अर्थ असाच होतो की ते अनाजी पंतांच्या कट कारस्थानामध्ये नव्हते. तसंही असेल कदाचित. मग त्यांना भीती नाही. भीती नाही? मग युवराज एवढे संकटात असताना, परिस्थिती एवढी प्रतिकूल असताना हिरोजी काका स्वराज्याचा खजिना घेऊन का पळाले? का पळाले असतील? पण आम्हाला विश्वास वाटतो मातोश्री, युवराज याच्या मुळाशी जातील आणि खरी गोष्ट बाहेर काढतीलच. हिरोजी फर्जन सदरेवर हजर व्हावं. हिरोजीराव, आता सगळी मदार तुमच्यावर. शंभूराजे गोड बोलतील, मुख्य म्हणजे नात्याची याद देतील, पण तुम्ही डगमगून जाऊ नका. परंतु अनाजी पंत, तुम्ही स्वतःला कमी समजू नका. कमी का? अहो काकणभर सरसच आहेत. अहो आग्र्यात औरंगजेबाला गुंगारा दिला तुम्ही. शंभूराजे तर त्या मनाने कमीच आहेत. शिवाय महाराजांचा जीव वाचवण्यासाठी तुम्ही स्वतः महाराजांच्या मृत्यूशय्येवर झोपला होतात हे लक्षात ठेवा. म्हणजे देवा, हे सांगा त्यांना. बरोबर, तुम्हीच बाजी फिरवू शकता. दुसरी गोष्ट, तुम्हाला शंभूराजांनी काढण्या घातल्या हे विसरू नका. त्यांना त्यांची जागा दाखवा. मगाशी दादा तुम्हाला म्हणाले सगळी मदार तुमच्यावरती आहे. त्याला कारण लांबून का होईना, पण तुम्ही नात्यातले आहात, त्यातल्या घरातले. आणि घरातला माणूस जितक्या सहजपणे हसत काटा काढतो तेवढं बाहेरचा नाही. प्रयत्न करतो. आणखी एक, माणसाच्या काळजावर वार घरातलाच माणूस करू शकतो, आणि तो वार माणसाला घायाळ करतो. तुम्ही घायाळ करा, पुढचं काम दादा पत्ते करतील. हो, सांगितलेलं लक्षात ठेवा. झालेला अपमान विसरू नका. येतो. सांगितलं तसं करतील दादा. सोंग वठवण्यात माहीर आहेत. पण नुसतं सोंग वटवून चालणार आहे का? अपमानाचा सूड ही प्रत्येक माणसाची दुखरी नस असते. आपण तीच दाबली आहे. म्हणजे काम पत्ते होणार. होणार. जर आबासाहेबांनी शेवटच्या क्षणी आमचं नाव घेतलं नसेल तर हा निवाडा राहतो आमच्या अटकेच्या सुडाचा. पण शेवटच्या क्षणी आबासाहेबांनी आमचं नाव घेतलं असेल तर हा निवाडा होईल राजद्रोहाचा. आणि याचं उत्तर देऊ शकतात हिरोजी फर्जन.
हिरोजी फर्जन, किल्लेदार पन्हाळा या कटात सहभागी झालेले आरोपी म्हणून नाही, काका म्हणून आमच्या प्रश्नाचं उत्तर द्यावं. काका म्हणून. आमच्या आबासाहेबांच्या शेवटच्या क्षणी तुम्ही होतात. होय होतो. आबासाहेबांनी शेवटच्या क्षणी आमचं नाव घेतलं होतं. सांगा हिरोजी काका, घेतलं होतं आमचं नाव? काढली होती आमची आठवण? सांगा हिरोजी काका, बोला. कारण तुमचं उत्तर आमची पुढची दिशा ठरवणार आहे. तुमचं उत्तर सांगणार आहे आम्हाला आमची जागा काय, आम्ही कुठं उभं राहायचंय. सांगा. आबासाहेबांनी शेवटच्या क्षणी आमचं नाव घेतलं होतं. महाराजांनी हिरोजी काका, आमच्या आबासाहेबांनी शेवटी कोणाचं नाव घेतलं? बाळराजे. राजाराम राजांचं नाव घेतलं होतं. महाराजांनी शेवटच्या क्षणी बाळराजांचं नाव घेतलं होतं. हे साफ खोट आहे, बनाव आहे हा. आमच्या आबासाहेबांनी आमचं नाव घेतलं नाही. नाही, हिरोजी काका, काहीतरी गफलत होते तुमची. आबासाहेब आम्हाला विसरणार नाहीत. त्यांनी नाव घेतलं असणार आमचं. आमच्या आबासाहेबांनी शेवटच्या क्षणी बाळराजे बाळराजे परत परत सोडले. याचा अर्थ आबासाहेबांच्या मनात स्वराज्याचा वारसदार म्हणून बाळाचे होते. शिवराज, आपण ह्यावर विश्वास ठेवावा. म्हणजे मी काय खोटं बोलतोय का? नाही हिरोजी, तुम्ही खोटं बोलणारच नाही. पण न जाणो तुम्ही अर्धवट काहीतरी ऐकलं असेल. नाहीतर त्या चिळेला तुम्ही इकडं तिकडं कुठं तरी गेला असाल. नाहीतर असं झालं असेल, तुम्हाला लई दुःख झाल्यामुळं अर्धवट ऐकलंय, ऐकलं नाही ऐकलं असं झालं असेल. युवराज, अशीच काहीतरी गफलत झाली असणार. नाही तर महाराज तुमचं नाव घेणार नाही असं होऊ शकतं का?
तुम्ही उगा नाराज होऊ नका आणि कोणता बी निर्णय घेऊ नका. मामासाहेब नका समजूत काढू आमची. जर हिरोजी काका म्हणतात त्याप्रमाणे आबासाहेबांनी शेवटच्या क्षणी बाळराजांचं नाव घेतलं असेल तर आबासाहेबांच्या मनात स्वराज्याचा वारसदार म्हणून बाळराजेच होते. मग हा निवाडा फक्त आमच्या अटकेच्या सुडाचा ठरतो, स्वराज्याच्या वारसाला डावलण्याच्या राजद्रोहाचा नाही. आणि आमच्या आबासाहेबांचा शब्द आमच्यासाठी अंतिम. काही अर्थ उरला नाही आता या निवाड्याला. बंद करा हा निवाडा. नाही. नाही शंभूराजे, हा निवाडा थांबवायचा नाही. कारण आता तुम्ही जे काही ऐकलं ते साफ खोटं आहे. पण हिरोजी तर होते नव तिथं शेवटच्या क्षणी. शेवटच्या क्षणी आम्ही होतो. फक्त आम्ही होतो महाराजांजवळ. काय? हो शंभूराजे, हे महाराज स्वतः आम्हाला म्हणाले, अंबुबाईला बोलावून घ्या. आम्ही उभं केलेलं हे रयतेचं राज्य अंबुराजे लागतील आम्हाला. खात्री हो हेच हेच आणि हेच अखेरचे शब्द होते महाराजांचे. शंभूराजे खूप खूप आस लावून होते तुमच्या वाटेकडे. एवढे मोठे तुमचे आबासाहेब, छत्रपती, तिकडचा डोंगर तिकडे करणारे, समुद्रालाही मागे सारणारे. पण पोटच्या पोराला भेटण्याची साधी इच्छा पूर्ण नाही हो झाली त्यांची. खूप नाव काढत होते तुमचं. शेवटी शंभू बाळ म्हणत त्यांनी प्राण. हिरोजी काका. युवराज खोटा आहे. खामोश हिरोजी फर्जंद. तुम्ही नाही, तुमच्यातली असूया बोलत्या. मी तुमचा बोलवता मी आहे अनाजी पंत सुर्नीस. मामासाहेब. जी युवराज. अनाजी पंत सुर्नीस आणि त्यांच्या साथीदारांना एकत्रित सदरेवर पेश करा. कारण हा निवाडा आता स्वराज्य द्रोहाचा आहे. अंगाशी याचीच वाट बघत होता यो पट्ट्या. आता बोलावून घेतो. आणि नुसता हारा नाही, चांगलं लोखंडी मोठं गमेलच मागवून घेतो. ती छाटलेली मुंडकी भरून ठेवायला. बोलवा सगळ्या स्वराज्य द्रोह्यांना.